नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड शहरातील वाढणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटना लक्षात घेता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 4च्या पथकाने धडक कारवाई करत सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात 3 सराईत सोनसाखळी चोर आणि 3 चोरीची सोनसाखळी खरेदी करणारे सोनार यांनाही आरोपी करत अटक केली. त्यांच्याकडून रुपये 16,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यात एका दुचाकीचा देखील समावेश आहे. या सराईत आरोपीवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. श्री विनयकुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे ॲडिशनल सीपी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती. मग त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी, कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या, मॉर्निंग वॉकला लोक जात होते, त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली. त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ, आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती, आमचे एपीआय बाबर, रायकर, गौड, नदाफ, जायभाई, गावंडे, शिंदे, प्रशांत आणि गोविंद चव्हाण, शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट 70 to 80 CCTV चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये आमच्या जवळजवळ 13 चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत. 13 चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकव्हर झालेली आहे. हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते. तो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला. त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत. त्याच्यासोबतचा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे, त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे. हे जे चेन स्नॅचिंग केलेले ज्या मध्यस्थामार्फतीने ज्वेलरला विकत होते असे 2 मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत. आणि तसेच ज्या ज्वेलर्सला विकत होते, म्हणजे हे तुटलेलं चेन विकत घेतलं गेलं होतं, तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे. असे टोटल आमचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो 100% मुद्देमाल आहे, म्हणजे एकूण 255 ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे. थँक्यू. एक तर आम्ही जसं मगाशी सांगितलं मॅडम की एक मॉर्निंग 5 ते 8:30 हे नाकाबंदी चालू केली गेलेली होती की जे इन रूट्स आहेत सिटीमध्ये येणारे, त्या इन रूट्सवरती स्पेसिफिकली टार्गेट केलं गेलेलं होतं. त्यातून जे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्या गेल्यानंतर एक माहिती मिळाली की ही गाडी कुठून येते किंवा त्यांचा पेहराव काय आहे. या ह्याच्यामध्ये जी वर्कआउट करताना माहिती मिळाली आणि सीसीटीव्ही मधली माहिती कोरॅबोरेट झाल्यानंतर आरोपींची ओळख पटली आणि मग डिटेक्शन झालं. मॅडम एक आरोपी मिळाल्यानंतर इव्हेंच्युअली वी गेट इन्फॉर्मेशन, ऑल आर अरेस्टेड. सो नाही, लोकेशन्स आर पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. खडकीचे एक अभिषेक ज्वेलर्स आणि एक रमेश ज्वेलर्स म्हणून. हो, कोरेगाव पार्कचा पण आहे, प्रेसनोट मध्ये दिलाय. कोरेगाव पार्कचा आहे. आपल्या आयुक्तालयाच्या बाहेर 2 गुन्हे आहेत, एक वाडीचा आहे, विश्रांतवाडीचा, एक कोरेगाव पार्कचा आहे. आता बाकी ज्या तपासामध्ये अजून ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत, अजून काही कुठे केले असतील तर निष्पन्न होतील. कुठली घटना कोण विचारते मला चेहऱ्याने कळतं. ते मॉर्निंग स्लॉट्स मध्ये 6 o'clock, 6:15, 6:20. सासर किती वाजताची? 20 मिनिटाचं अंतर आहे. तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक चेन स्नॅचिंग मध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे ॲडिशनल सीपी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती. मग त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी, कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या, मॉर्निंग वॉकला लोक जात होते, त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली. त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ, आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती, आमचे एपीआय बाबर, रायकर, गौड, नदाफ, जायभाई, गावंडे, शिंदे, प्रशांत आणि गोविंद चव्हाण, शेटे
या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट 70 to 80 CCTV चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये आमच्या जवळजवळ 13 चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत. 13 चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकव्हर झालेली आहे. हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते. तो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला. त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत. त्याच्यासोबतचा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे. त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे. हे जे चेन स्नॅचिंग केलेले ज्या मध्यस्थामार्फतीने ज्वेलरला विकत होते असे 2 मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत. आणि तसेच ज्या ज्वेलर्सला विकत होते म्हणजे हे तुटलेलं चेन विकत घेतलं गेलं होतं तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे. असे टोटल आमचे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो 100% मुद्देमाल आहे म्हणजे एकूण 255 ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकव्हर झालेला आहे. थँक्यू.